श्री स्वामी समर्थाची एक प्रसिद्ध व प्रेरणादायी कथा सांगत आहे. श्री स्वामी समर्थ कथा. श्रद्धेची परीक्षा. अक्कलकोट येथे एक गरीब भक्त राहत होता. तो दररोज श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाला येत असे, पण त्याच्यावर खूप संकटे होती. दारिद्र्य होता, आजारपण आणि घरातील कलह. एक दिवस दुःखी मनाने तो स्वामींना म्हणाला, महाराज, मी तुमची इतकी भक्ती करतो, तरी माझ्या दुःखाचा अंत का होत नाही? स्वामी समर्थ हसल्याने म्हणाले, उद्या सकाळी गावाच्या बाहेर जा आणि तिथे जे पहिलं मिळेल ते घेऊन ये. भक्त गोंधळला, पण आज्ञा पाळली. दुसऱ्या दिवशी त्याला रस्त्यावर एक फाटका रिकामा घडा मिळाला. तो घडा घेऊन स्वामीकडे आला. स्वामी म्हणाले, हा घडा नदीत भरून आण. भक्ताने नदीतून पाणी भरून आणले, पण वाटेत घड्यातून पाणी गळत होते. स्वामींनी विचारले, घडा भरून राहिला का? भक्त म्हणाला, नाही महाराज, घडा फाटका आहे. तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले, बाळा, हा घडा म्हणजे तुझं मन आहे. श्रद्धा असली तरी संयम, विश्वास आणि सदाचार नसतील तर कृपा टिकून राहत नाही. आधी मन शुद्ध कर. त्या दिवसानंतर भक्ताने संयम, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ सेवा स्वीकारली. हळूहळू त्याचे संकटे दूर झाली. तेव्हा त्याला कळाले, स्वामी कृपा देतात, पण पात्रता आपणच निर्माण करावी लागते. जर तुम्हाला